सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. अज्ञान अंधकारात असलेल्या श्रवणेंद्रियाला भाग्याचा क्षण आला आहे, कारण त्याला आजच्या क्षणी गीतारूपी धनाचा साठा पाहायला मिळाला आहे. म्हणून जे गीता आपण श्रवण करतो म्हणजे ते गीता धनाचे एक ठेवा आहे आणि ती गीता काल्पनिक वाटत नाही, तर ती आज खरोखरच सत्य ठरत आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला या अध्यायामध्ये सांगत आहेत की बाबा युद्ध तू कर म्हणलं, तर युद्ध केल्यानंतरच स्वधर्म युद्ध आहे. म्हणून मुळातच विषय अध्यात्म विचाराचा, त्यात तिचे प्रतिपादन करणारा प्रत्यक्ष असा भगवान श्रीकृष्ण, तशाच श्रोताही भक्तसम्राट अर्जुन सांगणारा भगवान श्रीकृष्ण जगाचा जगदवंदी आहे आणि श्रोताही असे असणारा ज्या ठिकाणी ऐकणारा अर्जुन आहे म्हणलं, तर त्या ठिकाणी गीता सांगणारापेक्षा ऐकणाराही श्रेष्ठ असला पाहिजे म्हणलं, तर सांगणारा श्रेष्ठ आहे तर ऐकणाराही भाग्यवान मिळाला आहे म्हणलं. जसं कोकिळेसारखा मधुर सुवास आहे आणि गोड रुची या तिघाचा एकत्र मिळून यावा, तसं भगवद्गीतेतील कथा प्रसंग मोठ्या आनंदाचा आहे. ते भगवान श्रीकृष्णाने हे अर्जुनाला ही गीता सांगू लागलेली आहेत म्हणून. काय दैवयोग आहे पहा की, जसं अमृताची गंगाच श्रोते मंडळी धावत आलेली आहे आणि श्रोत्याला जन्मात जे जे पाप केलेले आहेत जप तपे, आणि ते पाप नाहीसा होऊन जे जप तप केलेले ते फळाला आलेली आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाची गीता ऐकणं म्हणल्यानंतर फार पुण्य पाहिजे तरच हे गीता ऐकायला भेटते म्हणलं. जसं इंद्रिय समूहाने आपली इंद्रिय आहेत म्हणून इंद्रिय आपली आहेत आणि इंद्रिय हे आपले असताना सुद्धा ते विषय सोडून, काम क्रोध मद मच्छर दम अहंकार, ते विषय सोडून ह्या कानाने गीता ऐकतात आणि या गीता नावाचा हे कृष्ण अर्जुन संवादाचा जे अमृत रस सेवन करतात म्हणलं, तर सेवन करतात तर ते भाग्यवान आहेत म्हणलं, त्याचे पापे नाही सेवन ते पुण्यवान बनतात म्हणलं. जसं श्रोते म्हणाले, ज्ञानदेवा तुझे हे अप्रसंग पाल्हाळ पुरे म्हणलं, आणि गीता कशी आहे का नाही हे ज्ञानदेवा तू सांगून लागला आहेस, तर प्रसंग पाल्हाळ पुरे आणि श्रीकृष्ण अर्जुन जे बोलत होते ते आता सांग म्हणलं. ज्ञानदेवानी श्रोते मंडळाला सांगू लागली, बाबा गीता खूप श्रेष्ठ आहे. गीता म्हणल्यानंतर आज तुम्हाला ऐकायला भेटलं म्हटल्यानंतर तुमचं काहीतरी पुण्य आहे. आज अमृताचीच गंगा तुमच्यापाशी वाहत आलेली आहे, तुमचं जप तप अनुष्ठान केलं आहे. हे ज्ञानदेवानं श्रोते मंडळीला सांगितल्यानंतर श्रोते मंडळीनं ज्ञानदेवाला सांगू लागली, ज्ञानदेवा गीता भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला काय सांगली आता ते पुढचं सांग म्हणले. त्यावेळी संजयानं धृतराष्ट्राला म्हणाला की अर्जुन खरोखरच चांगल्या गुणाचा व दैवी संपत्तीने गुणित झालेला आहे, कारण भगवान श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर अत्यंत प्रेमाळपणाने बोलतात, म्हणजे अर्जुन खूप भाग्यवान आहे असं संजयानं धृतराष्ट्राला सांगू लागले. जे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णानं जे प्रत्यक्ष आपले गुपित गोष्ट आपले पिता वासुदेवाला जे सांगितलेलं नाही आणि आपली माता देवकीला जे सांगितलेलं नाही आणि भाऊ बलराम यांनाही जे गुह्य गोष्ट गुपित गोष्ट गहन तत्व सांगितलेलं नाही, ते आज भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेले आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनावर एवढं प्रेम आहे की स्वतःच्या माता आणि पिता आणि आपल्या बंधू ह्याच्यापेक्षाही प्रेम आहे. म्हणून हा आश्चर्य असे आहे की एवढी देवी लक्ष्मी भगवान श्रीकृष्णाच्या जवळ असून सुद्धा आणि अर्धांगी असून सुद्धा, पण तिने सुद्धा या गीतेचं संवाद प्रेमाचं सुख अनुभवलेलं नाही आणि ते गीता लक्ष्मीला सुद्धा सांगितलेलं नाही. तर भगवान श्रीकृष्णाचा प्रेमाचा सुकाळ अर्जुनावर झालेला आहे आणि अर्जुन एवढा आवडता भक्त भगवान श्रीकृष्णाचा आहे. जसं भगवंताचं प्रेम आपल्यावर असावं म्हणलं, तसं श्रीकृष्णाशी आपल्याशी संवाद करावा अशा सनकादिक मुनीच्या अपेक्षा पुष्कळ दिवसापासून फारच वाढल्या होत्या, परंतु त्यांनाही अर्जुनासारखे यश साधले नाही म्हणलं. कारण मोठमोठे सनकादिक मुनी महान तपश्चर्या केले आहेत म्हणलं, ते गीता भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून ऐकावं
असं त्यांना वाटत होतं. पण ते यश त्यांना सुद्धा साधलेलं नाही आणि त्यांना सुद्धा गीता ऐकलेलं नाही. तर भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनावर किती प्रेम आहे, अर्जुनाचं किती भाग्य आहे म्हणून असं त्या ठिकाणी संजयना धृतराष्ट्राला सांगू लागलं. परंतु ह्या जगदीश्वराचे भगवान श्रीकृष्णाचे प्रेम एका ठिकाणी मात्र निरुमप दिसत आहे. कारण या अर्जुनाची किती पुण्य आहे म्हणलं की स्वतः भगवान श्रीकृष्णाने गीता अर्जुनाला सांगू लागली. कदाचित असं असू शकेल काय म्हणतो, अर्जुनाच्या प्रेमापोटी देव इतकं वेडा झालेला आहे की इतकं सगुण निर्गुण रूप विसरलेलं आहे. तर श्रीकृष्णांचे मृत्यू लोकांतील अस्तित्व देखील केवळ अर्जुनाचाच पक्ष घेणार आहे म्हणलं असे मला वाटते. म्हणलं भगवान श्रीकृष्णांना एवढं गीता सांगितलेलं आणि अर्जुनाचीच बाजू घेतलेली आहे. म्हणलं एरवी योग्याला ज्या योगी आहेत त्या योग्याला सुद्धा देव सापडत नाही आणि वेद ज्याला समजू शकत नाही म्हणलं, ज्यांच्यापर्यंत ध्यानाची दृष्टी पोहोचत नाही, तर तशा अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण गीता सांगू लागली. हा आत्मास्वरूप आणि हा भगवान श्रीकृष्ण आत्मास्वरूप आहे, उत्पत्ती रहित आहे, निर्विकार असूनही पहा ह्या अर्जुनाविषयी किती दयाळू झाला हे कळत नाही. हे देव उत्पत्ती त्यानंच करणार आहे, निर्मिती त्यानंच करणार आहे, लयाला भगवान श्रीकृष्ण देणार आहे. तर एवढं भगवान कृष्ण जगाचा जगदवंद्य जगदपती असून सुद्धा ह्या किती दयाळूपणा अर्जुनावर दाखवलेला आहे असे या ठिकाणी सांगू लागले. भगवान श्रीकृष्ण स्वर्ग मृत्यू पाताळ त्रिलोकी वस्त्रीपाची घडी करून स्थूल सूक्ष्म आकाराचे पैलितीर आहे. परंतु ह्या स्वर्ग मृत्यू पाताळाची निर्मिती करणारा भगवान श्रीकृष्णच आहे आणि या श्रीकृष्णापासून स्थूल लहान मोठं आकाराचे सजीव निर्जीव पूर्ण निर्मिती झालेली आहे. एवढा मोठा भगवान श्रीकृष्ण असून सुद्धा अर्जुनावर किती प्रेम आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अर्जुना हे कर्मयोग आणि हा सांख्ययोग आम्ही प्रथम अर्जुना हे सूर्यनारायणला सांगितला होता म्हणून, परंतु ही गोष्ट फार दिवसाची होती म्हणून. मग जेव्हा आम्ही सूर्यनारायणला सांगितले मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची पूर्ण माहिती वैवस्त मनूला उत्तम पद्धतीने सांगितले. म्हणजे वैवस्त म्हणून हे योगी स्थिती उत्तम प्रकारे संपादून नंतर इक्ष्वाकुला त्याचा उपदेश केला. अशी ही जुनी परंपरा चालत आलेली आहे असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. इक्ष्वाकुनंतर अनेक राजर्षी या योगाला जाणणारे होऊन गेले, पण तेव्हापासून आज हा कुणालाही ठाऊक नाही. ते आहे ती गीता आज तुला सांगू लागलेला आहे असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. सर्व प्राणी विषयलोप झाले, देहावर अनन्यसाधारण प्रेम केले, कारणे लोकांना शुद्ध आत्मज्ञान शुद्ध लोकांना संसारामध्ये एवढे विषयामध्ये लोपून गेले की शुद्ध आत्मज्ञानाचा विसर पडला, देवधर्म करायचे विसरले आणि सर्व त्या ठिकाणी विषयामध्ये लोलुप्त झाले म्हणून आत्मनिष्ठेची भावना निश्चित नसली म्हणजे विषय सुखाची परमावधी वाटते आणि देहादी प्रपंचा प्राणाप्रमाणे प्रिय झाला आहे. नाहीतरी सर्व काळ वस्त्रविरहित राहणाऱ्या लोकांच्या गावी किमतीवान वस्त्रे काय करावीत. ज्या गावात कपडेच लेवणार नाहीत माणसं, तर त्या ठिकाणी त्या वस्त्राची काही किंमत आहे का नाही म्हणलं. तसंच अथवा जन्मांध माणसाला सूर्याची किंमत, जन्मलेल्या माणसाला सूर्याची किंमत कळते का, कळणार नाही. आणि बहिऱ्या माणसाला लोकांच्या सभेत गायन सुरू केलेलं आहे आणि त्या गायनाची किंमत त्या बहिऱ्याला कळते का, कळणार नाही म्हणलं. कारण रात्रीच्या विषयी चांदणं पडलेलं आहे आणि त्या चांदण्याची किंमत आहे ते कोल्याला कळते का, कळणार नाही म्हणलं. चंद्राचा उदय होण्यापूर्वीच कोळ्याचे डोळे आहेत ते फुटून जातात म्हणलं. आणि ज्याच्या डोळ्यात दिसत नाही, चंद्राचा उदय होण्यापूर्वी ज्याचे डोळे फुटतात म्हणजे तो कावळा, डोळ्याला दिसत नाही, त्या कावळ्याला चंद्राचा प्रकाशाचा काय उपयोग आहे का, किंमत कळते का, कळणार नाही. त्याचप्रमाणे जे वैराग्याची सीमा जाणत नाहीत, जे वैराग्याची सीमा जाणत नाही, देव काय धर्म काय जे जाणत नाहीत आणि आत्मनात्म विचाराची भाषा ज्यांना समजत नाही, त्याला ज्ञान काय अज्ञान काय त्या लोकांना समजत नाही, तर ते मूर्ख लोक माझ्यापर्यंत कसे पोहोचणार. म्हणून असे मूर्ख लोक माझ्यापर्यंत कसं पोहोचणार, माझ्यापाशी पोहोचायला खूप ज्ञानी पाहिजे. म्हणून हे तुला गीता सांगू लागलेलं आहे असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. या कारणे बहुतेक वेळ व्यर्थ गेला आहे म्हणून या मृत्यू लोकात हा योग लोप पावला, त्याचा संप्रदाय नष्ट झाला. तोच कर्मयोग अर्जुना मी आज तुला सांगू लागलेला आहे. ते कर्मयोग तू सर्व संशय सोडून दे आणि मनामध्ये कशाच सर्व संशय बाळगू नकोस आणि हातामध्ये धनुष्यबाण घे, युद्ध कर असे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले. हे कर्मयोगाचे नाम म्हणजे माझ्या एक जीवाचे गुह्य रहस्य आहे म्हणून, परंतु तुझ्यापासून मी हे गुप्त ठेवू शकत नाहीस कारण तू माझा आवडता भक्त आहेस असे भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला म्हणू लागले. धनुर्धरा अर्जुना, तू केवळ प्रेमाचा अवतार आहेस, तू भक्तीचा माझा ओलावा आहेस आणि माझ्या सख्याचा जीवनकाळ आहेस.
म्हणून मी तुला सांगत आहे, तू माझ्या जोडलेल्या संपूर्ण नात्याचे जिवलग जवळचा स्थान आहेस. तेव्हा आता मला तुझ्यापासून हे गीता गुहे काही चोरून ठेवता येईल काय सांग. म्हणून जरी युद्धभूमीवर सज्ज झालो आहोत, या ठिकाणी तुला ज्ञान सांगण्याच्या उद्देशाने नसून तुला युद्धाकरिता आलो आहोत हे जरी सत्य असले तरी क्षणभरही सारे बाजूला सारून मोहमुक्त हो. आणि महत्वाचे काय आहे ते सांगतो, ऐक म्हणलं. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे कृपासागर हरी, असे ध्यानात घे की आणि आपल्या बाळावर आपली आई प्रेम करते, यात नवल ते काय म्हणलं. तसंच तू माझ्यावर प्रेम केलास, माझा अज्ञान आहे, माझ्या अज्ञान संदेह घालवण्यासाठी उपदेशा अमृत पाजवीत आहेस देवा, याची नवल काय देवा. असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणू लागला. संसार तापाने दमलेल्या शिनलेल्याची तुम्ही सावली आहेत देवा. त्या संसार तापामध्ये दमलेले आहेत, शिनलेले आहेत, त्याची तुम्ही सावली आहात. आणि अनाथाची माता तुम्हीच आहात. सर्व तर तुमच्या कृपेनेच आम्हाला जन्म प्राप्त झालेला आहे देवा. तुम्ही सांगणार तर कोण सांगते म्हणलं. म्हणून भगवान श्रीकृष्ण एखाद्या माऊलीने दिव्यांग बालकाला, विकलांग म्हणजे अपंग बालकाला जन्म दिलं आणि त्या जन्मापासून त्याचे संगोपन करण्यासाठी कितीही त्रास सहन झाला तरी ते आई त्याला करावंच लागते म्हणलं. तसंच तुझ्या भक्ताविषयी पण या सर्व गोष्टी तुझ्यासमोर काय कथन कराव्या. म्हणून त्या आईनं विकलांग बालक अपंग असलं तरी ते सहनच करावं लागते देवा. म्हणून तुला भक्ताविषयी सर्व गोष्टी ते कथन करावेच लागते, सांगावेच लागते देवा, ते सहनच करावं लागते. अशा अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हणू लागला. आता देवा, माझ्या प्रश्नाकडे व्यवस्थित ध्यान दे आणि माझ्यावर मी बोलण्याचा कृपया राग मानू नका देवा, असे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले. अशा भगवान श्रीकृष्णा, माझा प्रश्न असा आहे की तू योगाविषयी प्राचीन खूप जुना इतिहास सांगितलास, पण तो मला थोडं पटत नाही देवा, असं अर्जुनानं श्रीकृष्णाला म्हणू लागले. ते भगवान व्यवस्थ कोण होते देवा हे आम्हाला माहीत नाही, आमच्या आई वडिलाला ठाऊक नाही देवा. मग तुम्ही त्याला उपदेश कसा केला हे मला शक्य आहे का, असे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले. तो विवस्वान पूर्वीच्या काळाचा आहे देवा, असे मी ऐकतो, आणि तू तर श्रीकृष्ण अगदी अलीकडच्या काळात जन्माला आलायस. म्हणून हे तुझे बोलणे मला काही बोलण्यामध्ये थोडी विसंगत आहे, मला थोडं खोटं वाटू लागलेलं आहे, असं अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले. तसेच हे पण मी मान्य करतो की मी तुझे चरित्र काहीच जाणत नाही देवा, त्यामुळे एकदम खोटे आहेस तरी कसे म्हणावे. तेव्हा भगवंता, तू त्या प्राचीन काळातील सूर्याला उपदेश केलास, ती संपूर्ण कथा मला चांगल्या प्रकारे समजेल अशा पद्धतीने सांग देवा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्यावेळी विवस्वान होता त्यावेळी आम्ही नव्हतो, अशा तुझ्या मनामध्ये जर काही भ्रांती आहे, अरे विवस्वान नव्हतो त्याच्या पहिले मी होतो म्हणत तुझ्या मनामध्ये काही कल्पना आहे का, तर तुला हे माहीत नाही का. अरे आजपर्यंत आमचे आणि तुमचे जन्म अनेक होऊन गेले आहेत, पण आपले ते जन्म तुला आठवत नाही म्हणलं. कारण अर्जुना, मी ज्यावेळी जे मत्स्य माशाचा अवतार घेतो, कासवाचा अवतार रूप धारण केलो, ते सर्वच मला आठवते म्हणलं. म्हणून मला मागील ज्या वेळेस पृथ्वीवर अधर्माचं रक्षण करण्यासाठी मी माशाचा रूप घेतलो आणि कासवाचा रूप धारण केलो, वराहाचा रूप धारण केलो, म्हणून मला मागील सर्व काही आठवते. मी उत्पत्ती करणारा मीच आहे आणि लयाला घालणारा मीच आहे, उत्पत्तीरहित आहे, ती पण मायाच्या योगाने जन्मतो. माझे पारमार्थिक अविनाशित्व तर कधीच भंग पावत नाही. तथापि अवतार घेणे, निजधामाला जाणे हा जो एक प्रकार दिसतो, तो माझा असंग निर्विकार शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी मायेमुळे भासतो. माझी स्वतंत्रता काळी मात्र बिघडत नाही, परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते भ्रांतीमुळे. हे भ्रांती दूर झाली की मी आपल्या स्वरूपातच निराकाने निर्गुण आहे. खरे पाहता मुळात एकच वस्तू असून ती दुसरी दिसते, अर्थात ते दिसणे आरसाच्या उपाधीमुळे आहे. एरवी वस्तू तिचा विचार करता दुसरी वस्तू आहे का, आरशात पाहिल्यानंतर जसं आहे ते वस्तू दिसते पण दुसरी आहे का, नाही म्हणलं. तद्वत अर्जुन, आम्ही स्वतः अमृतच आहे, पण मी जेव्हा मायेचा आश्रय घेतो तेव्हा धर्म संरक्षणार्थ मी नटाप्रमाणे नटतो आणि मी एकच असून अनेक ठिकाणी दिसतो आणि धर्माच्या रक्षणासाठी मी अवतार घेतो म्हणून. कारण प्रत्येक युगात धर्माचे रक्षण करणं माझं कर्तव्य आहे, असा स्वभावातच जगाच्या आरंभापासून चालत आलेला आहे. म्हणून ज्या वेळी अधर्म वाचतो आणि अधर्म हा धर्माचा पराभव करत असतो,
अधर्म लोक माजतात आणि धर्मानुसार चालणाऱ्या देव धर्म यांना करणाऱ्याला अडथळा करतात आणि पूजा अर्चा बंद पडतात, त्यावेळी माझे जन्मरहित व बाजूला सरतो आणि अमूर्तता आठवीत नाही आणि त्यावेळेस मी अवतार घेऊन भक्ताचं रक्षण करतो म्हणून. तर त्यावेळी धर्मनिष्ठावंताचा कैवार घेऊन मी अवतार घेतो आणि धर्मविषयक व भर्मविषयक असलेला अज्ञानाचा अंधकार उपदेशाद्वारा गिळून टाकतो व नष्ट करतो. अधर्माची मर्यादा तोडून टाकतो. अधर्माने जे वाहू लागलेत त्यांना हे ते तोडून टाकतो, मारतो आणि पापांची दोषांची कीर्तकथावणी फाडून टाकतो आणि साधू पुरुषाच्या हातून आहे ते आनंदाची गुढी उभारून भजन पूजन कीर्तन चालू ठेवतो. हे माझं कर्तव्य आहे म्हणून दैत्य चांडाळाचे समूह नष्ट करतो. जे दैत्य माजलेले आहेत, दैत्यासारखे जे कलियुगामध्ये जे काही पापी लोक माझ्या भक्ताला त्रास देतात, तर त्या दैत्य चांडाळासारख्या माणसाला नष्ट करतो आणि साधूचा मान वाढवितो, सन्मान शोधतो. त्यांच्या मान सन्मानाचे मी रक्षण करतो. धर्मनीतीला 100 वर्ष आयुष्य लाभावे म्हणून मी आशीर्वाद देतो म्हणून ह्या अविचाराची काजळी झाडून विचाराचा दीप प्रज्वलित करतो. तेव्हा या योग्यांना अस्त नसलेला दिवाळीचा दिवस प्राप्त होतो म्हणून त्यावेळी सर्व विश्व आत्मसुखाने भरून जाते. धर्माकरता मी अधर्माचा नाश करतो आणि धर्माकरता अधर्माचा नाश झाल्यामुळे धर्मच एक जगात नांदत असतो. भक्तांना सगुण भक्तीमुळे अष्टसात्विक भावांची पुष्टता प्राप्त होते. त्यावेळी अर्जुना माझी मूर्ती प्रगट होते, तेव्हा पापाचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याची पहाट होते. अशा महत्त्वाच्या कार्यासाठी मी प्रत्येक युगात अवतरत असतो आणि रहस्य ज्याने जाणले तोच या विश्वात खऱ्या अर्थाने शहाणा समजावा. हे ज्याला कळालं म्हणलं भगवान श्रीकृष्णाशिवाय जगात कोणतेही होऊ शकणार नाही. अधर्माचा नाश करून सौधर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण ते धावत येतो आणि भक्ताला जी त्रास देऊ लागलेली त्याला ते संहार करतो. ह्याला ज्याला ओळखलं तोच शहाणा म्हणावं. मी जन्मरहित असून जन्म घेतो आणि निष्क्रिय असूनही माझे कर्म करणे असे हे माझे अविकार स्वरूप जो जाणतो तो श्रेष्ठ आणि प्रमुक्त जाणावा. तो जीवनमुक्त प्रारब्ध असेपर्यंत प्रपंचात असला तरी कर्मसंगाने भ्रष्ट होत नाही किंवा देहधारी असताही देहभावाने बद्ध होत नाही. जेव्हा त्यांचा देह पंचमहाभूतात विलीन होतो, आकाश पृथ्वी आकाश सूर्य पाणी अग्नी यांच्यापासून जन्म झालेला आहे आणि पुन्हा हे देह त्यांच्यामध्येच विलीन होतो. एरवी आपल्याबद्दल आणि दुसऱ्याबद्दल जे शोक करीत नाहीत, जे विषय तृष्णा रहित असतात आणि जे कोणालाही कोणत्याही काळी क्रोधाकाळी फिरकत येत नाहीत, जे माझ्या स्वरूपाचे संपन्न असतात, माझ्या भक्तामुळेच जे जगले आहेत आणि निर्विकार होऊन आत्मज्ञानाचा आनंद घेतात, भोगतात, जे सर्व तेजाचे पर्वत आहेत व सर्व तेजांचे राशी आहेत, ज्यांनी मला आत्मज्ञानाने आपल्या ठाई ओळखिले, जे माझ्या स्वरूपाला सहजपणे प्राप्त झाले, जे मीच होऊन राहिलो, त्यांच्यात माझ्यात भेदाचा कोणताही अडपडता नाही. अर्जुना सांग बरे की जे डागी सोनं आहे आणि त्या डागी सोन्यामधलं पितळेचा गंज आणि काढून टाकून हे काळेपणा दोष दूर करून आणि शुद्ध सोने तयार होते म्हणलं. काही वेगळे मिळवावे लागत आहे का? मग तेव्हा म्हणून काही जर पूर्णपणे नाहीसे झाले तर शुद्ध सोने म्हणून काही वेगळे मिळवावे लागते काय? तर शुद्ध सोने होतं म्हणलं, त्याला काही वेगळे मिळवावं लागते का? मिळवावं लागणार नाही. त्याप्रमाणे यम नियमाने जे तापिले आहेत आणि शारीर वाचिक मानस्तप आणि अप्रोक्ष ज्ञान यांच्यामुळे जे शुद्ध झाले आहेत ते माझ्याशी एकरूप झाले आहेत, यात संशय कोणता? शारीरिक तप, वाचिक तप, मानसिक तप हे मला जे जे कामं करतात ते मलाच अर्पण करतात, तर ते आहे ते माझ्याशी एकरूप झाले आहेत, यात संशय काहीच नाही म्हणलं. म्हणून असे पहा की साधक माझी जशी भक्ती करतात आणि मी तशी भक्ती जसं भक्त माझी भक्ती करतो आणि मी सुद्धा त्यांना ज्याप्रमाणे भक्ती केले त्याचप्रमाणे भक्तीचं फळ देतो आणि मला त्यांच्या सकाम निष्काम भक्तीमुळे फळ देतो. म्हणून अर्जुना हे ध्यानात घे की मनुष्याजात कोणत्या ना कोणत्या मनुष्यानं उद्देशाने माझी भक्ती करतात म्हणलं. माझ्या स्वभावाची त्यांना गरज असते, म्हणून त्या फळाच्या प्राप्तीकरता केवळ माझ्या ठाई श्रद्धा ठेवणारे झाले आहेत. म्हणून माझी भक्ती जे करतात कोणची तरी अपेक्षा ठेवूनच करतात, काहीतरी मिळावं म्हणूनच करतात. म्हणून ज्या भक्तानं माझी जशी भक्ती केलं मी तसं फळ देतो म्हणून.
परंतु अज्ञानाने माणसांना झपाटल्यामुळे त्यांची बुद्धी फिरली, या कारणाने त्यांना अनेकत्वाचा भास झाला. काही लोक अज्ञानामुळे त्यांची बुद्धी फिरली म्हणलं, त्याला अनेकत्वाचा भास झाला म्हणलं. यामुळे त्यांना अभिन्न वस्तू ती भिन्न दिसते. ते त्या नामहीन आत्मतत्वाला नाव देतात आणि प्रतिमा स्वरूप नसलेल्या ब्रह्माला देवी देव म्हणतात आणि त्यांची आराधना करतात. काही लोक अभिन्न वस्तू ती भिन्नता म्हणतात. त्याच्यामध्ये अज्ञान त्या दगड आहे, दगड निर्जीव आहे पण त्याला सजीव म्हणतात. म्हणलं काही त्याच्यामध्ये काही नसताना सुद्धा एखाद्या दुसऱ्या देवाला प्रतिमेला आहे ते देव मानतात आणि त्याच्या उगा आराधना करतात. पण खरं देव काय, मला भगवान श्रीकृष्ण मी आहे त्याला ओळखीत नाहीत म्हणलं. म्हणून हे ब्रह्मचैतन्य काही अज्ञान लोक असे आहेत म्हणलं. हे ब्रह्मचैतन्य सर्व देशांत, हे असे लोक सर्व देशात सर्व काळात सर्वत्र सारखेच आहे. त्या चैतन्याच्या ठिकाणी मूर्ख लोक बुद्धीला वश झाल्यामुळे हा चांगला आहे हा वाईट आहे असा फरक पाहतात, पण तो केवळ भ्रम आहे. मग विविध प्रकारच्या मनोकामना अंतःकरणात ठेवून त्या आपल्या आवडत्या अधिष्ठात्री देवतांची उपचारपूर्वक पूजा करतात. मनोकामना पूर्ण करण्यासाठी अधिक कष्टातील अनेक देवदेवतांची पूजा करतात म्हणलं. मला सोडून देतात म्हणलं, माझ्या भगवान श्रीकृष्णाला सोडून देतात, पण सर्वात श्रेष्ठ मी देव आहे हे त्यांना ओळखत नाही म्हणलं. मग त्यांचे जे जे मागणी असेल, अपेक्षा असेल ती सर्व त्यांना प्राप्त होतात. तरी पण हे प्रत्येकाने केलेल्या कर्माचे फळ आहे हे निश्चित तू जाण. म्हणून ज्या देवाची पूजा करतात, जन जे जे देवानं देते, पण त्याने केलेल्या कर्माचे फळ आहे. चांगलं केलेलं असेल तरच चांगलं देते, ते सुद्धा देव चांगलं केलेलं नसेल तर देऊ शकत नाही म्हणलं. म्हणून अर्जुन या कर्म प्रकरणात ह्या कर्मा वाचून फल देणारा आणि कर्मकर्त्या वाचून फल घेणारे दुसरे कोणीही योग्य कारण उपलब्ध नाही. म्हणून या मनुष्य लोकांमध्ये कर्म असेल तर फल आणि कर्म नसेल तर फल नाही, म्हणजे कर्म हे फल साधक आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगत आले की अर्जुना, मानवानं जन्माला आल्यानंतर देवाला काही मागणी मागितलं सुद्धा देवाला सुद्धा देता येणार नाही म्हणलं. त्याचे कर्म जर चांगले असतील तरच देवाला आहे ते देता येते म्हणलं. पण त्याचे कर्म जर चांगले नसतील तर देव तुला त्याला कोणतंच देऊ शकत नाही. म्हणून ह्या मनुष्य लोकांमध्ये कर्म फल घेणारे दुसरे कोणतेही योग्य कारण उपलब्ध नाही. म्हणून मनुष्य लोकांमध्ये कर्म असेल तरच फळ आहे, चांगलं कर्म असेल तर फळ आहे, आणि चांगलं कर्म नसेल तर फळ मिळत नाही. हे फल साधक आहे. म्हणून जसं शेतामध्ये पेरल्यानंतर तसंच उगवत आहे म्हणलं. शेतात जर मूग पेरल्यानंतर उडीद उगवत आहे का, उगवणार नाही म्हणलं. त्यापासून दुसरे काही उगवत नाही म्हणलं. तसं आरशात जे पाहते चेहरा तेच दिसते, दुसरं काय दिसते का, दिसणार नाही म्हणलं. डोंगराच्या तळाशी जे बोलावे तेच आवाज येते, दुसरं काय आवाज येते का, येणार नाही म्हणलं. त्याचप्रमाणे मी अर्जुना सर्व उपासनांचा मी साक्षी आहे. जसे आपले कर्म, जशी इच्छा, जशी देवदेवता, जशी उपासना असेल त्याप्रमाणे फल प्राप्ती होते. म्हणून माणसानं पहिले कर्म चांगले केलं पाहिजे म्हणलं. कर्म चांगले केलं तरच देवाची भक्ती केल्यानं उपयोग आहे. देवाची जर भक्ती करू लागलं आहे, त्याचे काम जर चांगले नसेल तर मी सुद्धा त्याला फळ देऊ शकत नाही, माझी उपासना करून उपयोग नाही म्हणू लागले आहे. म्हणून अर्जुना तू ध्यानात घे की ब्राह्मणामध्ये 4 वर्ण आहेत, ते मी गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार निर्माण केले आहेत म्हणून 4 कर्म. कारण असे की मायाच्या आश्रयाने आणि गुणाच्या मिश्रणाने कर्माचरणाचा विचार केला गेला आहे. विरा अर्जुना, स्थूल दृष्टीने पाहता सर्व मानव एकच आहेत, सर्वांची जातही एकच आहे. परंतु प्रकृती, त्रिगुण, पाप, पुण्यात्मक कर्म या 3 अदृष्ट कारणांनी 4 वर्ण निर्माण झाले आहेत. म्हणून अर्जुना ऐक, प्रकृती गुण कर्माच्या भेदामुळे वर्णभेदाचे स्वरूप आहे. म्हणून मी म्हणतो की या चातुर्वर्ण्य संस्थेचा मुळीच मी करता नाही. हे सर्व माझ्यापासून झाले पण मी केले नाही. हे ज्ञान ज्याला कळले तो प्रपंचातून सुटून मुक्त स्थितीला मिळाला असे समजावे. अरे अर्जुना, पूर्वी जे मुमुक्ष होऊन गेले त्यांनी मला अकर्ता अभोक्ता अशा प्रकारचा जाणून सर्व कर्मे केली. जसे भाजलेले बियाणे रुजत नाही, भाजलेले बी पेरल्यानंतर उठत नाही, त्याप्रमाणे त्यांची ती निष्काम कर्मे त्यांच्या मोक्षाला कारण झाली. मग त्याचप्रमाणे जर वाईट कर्म केलं, मला जर शरण आलं तर त्याला मोक्ष मिळणार नाही म्हणलं. म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे. म्हणून अर्जुना याबाबतीत आणखी एक गोष्ट तू ध्यानात घे की कर्म विचार मन सुबुद्धीनेही केलं पाहिजे. आपल्या आवडीच्या लहरीप्रमाणेच करायचं असतो म्हणलं. कर्म कशाला संबोधावे किंवा अकर्माचे रक्षण काय याचा विस्तार करता करता चिकित्सी बुचकळ्यात पडतात म्हणून. कर्म काय अकर्म काय हे काही लोकांना कळालेलं नाही म्हणून. जसे खोटे नाणे खऱ्यासारखे भासते, खोटं नाणं खऱ्यासारखं भासते म्हणून भासत असल्याने डोळ्याच्या ज्ञानालाही संशयात पडतो. तशीच प्रतिसृष्टी ते निर्माण करू शकतील अशा बलाढ्यवंताची ही कर्मे निष्काम वृत्त्याच्या खोट्या कल्पनेत झपाटल्यामुळे सकामच ठरली आहेत.
या संदर्भात चांगले चांगले शहाणे देखील मूढ झाले आहेत. मग जे मुळांतच मूर्ख आहेत त्यांची काय कथा. म्हणून मी तुला आता तोच विषय सांगत आहे की माणसाचे कर्म चांगलं पाहिजे, कर्म चांगलं केलं पाहिजे. म्हणून हातामध्ये धनुष्यबाण घे आणि कर्म तू चांगलं कर म्हणू लागली. ज्याच्यासह हे जग निर्माण होते ते कर्म म्हणावे. जे सहज कर्म अगोदरच नीटपणे केले पाहिजे. मग या वर्णाश्रमाला जे योग्य आणि विहित जे विशेष कर्म आहे ते पण उपयुक्तेसह निश्चितपणे ओळखून घ्यावे. नंतर ज्याला निश्चित कर्म म्हणतात तेही यथार्थ स्वरूपाने समजून घ्यावे. याप्रमाणे कर्म, विकर्म, अकर्म यांचे यथार्थ स्वरूप जाणून कर्म केले तर माणूस तेवढ्याने बद्ध होत नाही, ज्ञानी होतो. म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे. कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय हे कळायला पाहिजे. म्हणजे कर्म चांगले केलं तर देवप्राप्ती होते, नाही तर होणार नाही. असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागली. हे संपूर्ण जग कर्माच्या अधीन आहे म्हणलं. अशी कर्माची व्यापकता प्रचंड आहे. मी प्रसंगापुरतेच त्याच्या लक्षणाचे विवेचन केलेलं आहे म्हणलं. जो सर्व कर्मे असताही आत्म्याचे निष्कर्मे पाहतो आणि कर्माचा संबंध असूनही फळाविषयी जो निरीच असतो आणि कर्म करण्याला ज्याला कर्तव्य बुद्धी असून दुसरे कारण नसते त्यांच्या ठिकाणी निष्कर्मपणा चांगलाच मुरलेला असतो असे जाणावे. जो आपले कर्मे यथास्थित चांगल्या रीतीने करतो व वरील लक्षणाने युक्त असल्यास ज्ञानी आहे असे समजावे म्हणजे. जर एखादा माणूस पाण्याजवळ उभा असावा आणि स्वतःचे रूप जर पाण्यात पाहत असेल तरी सुद्धा मी या जळावून वेगळा आहे, पाण्यापेक्षा वेगळा आहे अशी ते समजू नये म्हणलं. कारण आपलं जे रूप आहे तेच पाण्यात दिसते म्हणलं. तसं आपण जे कर्म केले होते त्याचं फळ मिळते म्हणलं. म्हणून देवाची जर भक्ती केलं, नामस्मरण केलं, कर्म चांगलं करणारे देव काही करणार नाही, मी काही करू शकत नाही असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगले. किंवा होडीने नावे एखादा माणूस जेव्हा प्रवास करतो तेव्हा नदी तीरावरील झाडे वेगाने जात असलेली त्याला दिसतात, परंतु त्या वृक्षाच्या यथार्थ दृष्टीने जेव्हा निरीक्षण करू लागतो तेव्हा वृक्ष स्थिर आहेत असे तो म्हणतो. तसेच आपले कर्माचरण हे आत्मस्वरूप दृष्टीने खचित खोटे आहे असे जाणून जो आपले मूळ स्वरूप जाणतो तोच खरा निष्कर्मी आहे. एखाद्या होडीमध्ये बसलेला आहे, नावेमध्ये बसून चाललेला आहे, नावेमध्ये बसून जाताना आपण जातो पण ते झाडे गेल्यासारखं वाटतं, पण ते झाडे जातात का, ज्या जागी आहेत त्या जागीच राहतात. तसं म्हणलं आपले कर्म चांगले केलं पाहिजे तरच आपले कर्म आपल्याला उपयोगाचं आहे, नाही तर नाही असं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले. आणि उदय आणि अस्त, सूर्य मावळतो आणि उगवतो आणि मावळतो हे सरासरी परमानावरून पाहता सूर्य चालतही नाही, त्याचे चालणे जशी दिसते. सूर्य एकाच ठिकाणीच असतो पण त्याचे चालणे आपल्याला दिसते. त्याप्रमाणे आत्म्याच्या निष्कर्म्यात देहेंद्रियाचे कर्म असलेले तो जाणतो म्हणून. तसं आत्म्याच्या निष्कर्मामध्ये जे कर्म केलेले देह इंद्रिय आहेत म्हणलं ते आपण जाणतो म्हणलं. तो माणसासारखाच दिसतो, परंतु सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी ते सूर्यबिंब भिजत नाही. तसे या निष्कर्म्याला मनुष्य स्पर्श करू शकत नाही. त्याने विश्व न पाहता पहिल्याप्रमाणेच आहे की नाही, न करताही सर्व केल्याप्रमाणेच आहे. योग्य वस्तूचा उपभोग घेताही तो सारे भोग भोगतो, तरी पण तो या सर्व क्रियापासून तष्ट स्थानी आलिप्त राहतो. म्हणून सूर्य माणसासारखेच सूर्याचे प्रतिबिंब जर पाण्यामध्ये पडल्यानंतर पाणी गेल्यानंतर सूर्य भिजतो का, भिजणार नाही म्हणलं. तसं आपले जे कर्म जे चांगले केले तर ते चांगलेच राहू शकतात म्हणलं. म्हणून या विश्व न पाहता पाहिल्याप्रमाणेच आहे. म्हणून योग्य वस्तूचा उपयोग घेताही तो सर्व भोग भोगतो, तरी पण या क्रियापासून तटस्थाने आलिप्त राहतो. चांगल्या वस्तूचा भोग घेतो आणि आलिप्त राहतो. म्हणून चांगले कर्म केलं पाहिजे असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. पुंडलिकावरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.